क्षणोक्षणा हाची करावा विचार, क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पर भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. संत समागमी धरोई आवडी, करावी तातडी परमार्थी. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. तुका म्हणे इह लोकीच्या व्यवहारे, नये डोळे धुरे भरून राहो. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. यन्त प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्ना. अन्यांश्च चरणहस्त चरणश्रवणत्वगादीन्, प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरं पुंडरीकाय दातोऽनिन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंग. करावा विचार, क्षणोक्षणाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य घातो काळ सावधान. प्रस्तुत प्रसंगी प्राप्त स्थळी संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग जगदवंदनीय जगद्गुरु वैराग्य मूर्तिमंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांच्या अखिल विश्वाला चंद्रभागा मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील सेवेकरता निवडलेला अभंग आहे. विठ्ठल या संसार रूपी समुद्रातून तरुण कसं जायचं या गोष्टीची मीमांसा आजच्या अभंगामध्ये मांडतात. पण अभंगावरती विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे. पुण्यसलीला हे असलेलं तीर्थक्षेत्र कामठेवाडी गाव. आता हे तीर्थक्षेत्र असण्याचं कारण म्हणजे काय? इंचगिरी संप्रदायाचं अधिष्ठान सद्गुरु समर्थ ब्रह्मलीन ब्रह्मीभूत प्रातःस्मरणीय शंकर महाराज रसाळ दादा यांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी आणि या भूमीमध्ये वास्तव्यास असलेले हे सर्व गावकरी मंडळी, त्यामुळे हे तीर्थक्षेत्र मानलं गेलं आहे. या तीर्थक्षेत्रामध्ये वैकुंठवासी तुकाराम किसन आसवले बाप्पू
हे 2 वर्षापूर्वी इहलोकीची यात्रा संपूर्ण परलोकामध्ये त्यांनी गमन केलं. आता बापूंच्या विषयी जर सांगायचं झालं तर तुम्ही सगळे ज्ञातच आहात, परंतु माझ्या दृष्टीने बापूंचं जे सांगणं आहे ते काही विलक्षण आहे, थोडं वेगळं आहे. आता बापूंच्या सहवासात मला झाले असतील 4 वर्ष. ते कसं? कारण की मी इथं नव्हतो म्हणून. 4 वर्षांमध्ये बापूंचा सहवास लाभला. वारीमध्ये 20 दिवस आमच्या सोबत असायचे बापू. आपला खांद्यावरती पताका आणि मुखामध्ये भगवंताचं आणि दादांचं नामस्मरण. असं ती जेऊर ते पंढरपूर वारी. आणि त्या वारीमध्ये बापूंशी काही संवाद व्हायचा. बापूंशी संवाद झाला की थोड्या दादांच्या आठवणींना उजाळा भेटायचा. दादांच्या काही आठवणी सांगायचे बापू. बापूंच्या संबंधाने मी शेवटी थोडस बोलून जाईल, परंतु असलेल्या बापूंनी इहलोकीची यात्रा संपून आज 2 वर्ष पूर्ण झाले आणि हे द्वितीय वर्ष श्राद्ध. आणि त्याच्या निमित्ताने ही नियोजलेली कीर्तन रूपी सेवा आणि सेवेसाठी उपस्थित सद्गुरु शंकर महाराज रसाळ दादा यांचे चिरंजीव समर्थ तुळशीदास महाराज रसाळ तात्या हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. गेले काही 4-5 दिवस झालं अखंड हरिनाम सप्ताह मंदिरामध्ये सुरू होता. त्या निमित्ताने महाराज या ठिकाणी आलेलेच होते, परंतु उपस्थित गायनाचार्य आमचे रामभाऊ महाराज असतील. आता महाराज मंडळींचं नाव माहिती नाही. रतन महाराज भोईटे, गोविंद महाराज आणि इथं मृदुंगाचार्य महेश महाराज आणि बाकी सगळे गावातील टाळकरी, आबाल, वृद्ध, बालक सगळे या ठिकाणी उपस्थित. आता प्रत्येकाचं नाव घेणं काही शक्य नाही, वेळ कमी आहे. पेटी मास्तर, हा हे आमचे तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनी आमचे पेटी मास्तर पण आहेत दादा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्यापर्यंत आवाज पोहोचवण्याचं जे काम करतात कृष्णा मंडप केडगाव. अशी जर आम्हाला साऊंड सिस्टम प्रत्येक कीर्तनात भेटली तर कीर्तनकाराचं 5 वर्ष आयुष्य महाराज नक्की वाढेल. विठ्ठल विठ्ठल. आणि आजचं कीर्तन झाल्यानंतर पुन्हा कधीही आपल्याला कीर्तन बघता यावं याच्यासाठी या ठिकाणी लाईव्ह शूटिंग चालू आहे. त्यांचं तर मला काही नाव माहिती नाही. सुनील काटे त्यांचं देखील मनापासून धन्यवाद. तुम्हा सर्व श्रोतृ वर्गाच्या चरणावरती पुन्हा एकदा धन्यवाद आणि सेवेला प्रारंभ करतो. विठ्ठल मला नानांची आणि अशा काही गुरुबंधूंची विनंती आली की महाराज अवघड काय बोलू नका. आम्हाला माहिती तुम्ही शिकून आलाय, पण अवघड काय बोलू नका. आम्हाला सोप्या भाषेत पण समजतं. त्यामुळे जेवढ्या सोप्या भाषेत होईल तेवढ्या सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा आहे आणि अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय बोलतात की क्षणोक्षण हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. महाराज आजच्या अभंगामध्ये प्रत्येकाला सांगतात की सावधान व्हा. हा काळ काय करतोय, क्षणाक्षणाने तुमचं आयुष्य काय करतोय, ग्रासतोय, खातोय. त्यामुळे तुम्ही सगळेजण सावधान व्हा. महाराज आपण मृत्यू लोकामध्ये या जन्माला आलोय. आपल्याला जन्माला येण्याचं प्रयोजन आपलं काय आहे? हा जन्म मृत्यूचा खेळ चालूच राहणार आहे महाराज. हे नाटक आहे एक प्रकारचं. काय आहे हे? नाटक आहे महाराज. जन्म मृत्यूचं हे नाटक आहे. जो ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू निश्चित आहे आणि ज्याचा मृत्यू होतो त्याचा जन्म निश्चित आहे महाराज. हे एक नाटक आहे. काय आहे महाराज? पण नाटकाचं एक पात्र असतं महाराज, लक्षात ठेवा. काय असतं नाटकाचं? आपण त्या भूमिकेत ज्या वेळेस असतो त्यावेळेस स्वतः विसरून जायचं असतं आणि नाटकाच्या पात्रामध्ये घुसायचं असतं. आणि नाटक संपल्यानंतर नाटक विसरायचं असतं आणि आपल्या पात्रात परत जायचं असतं महाराज. हे लक्षात आलं नसेल आता सांगितलेलं. थोडं दृष्टांत देतो मग लक्षात येईल. एकदा भजन करा. विठ्ठल पुन्हा
पुन्हा एकदा बोलतो, व्यवस्थित ऐका. हे मृत्यू संसार रूपी नाटक आहे आणि ह्या नाटकात प्रत्येकाला भाग घ्यावाच, इच्छा नसली तरी घ्यावा लागतो. आमचे काही ओळखीचे मित्र आहेत, ते जज आहेत, आम्ही सोबत शिकायला होतो. ते जज आहेत आणि त्यांची असलेली पत्नी ही देखील आमचा काही कार्यक्रमादरम्यान त्या ठिकाणी भेट झाल्यानंतर त्यांची ओळख झाली. आता माझा मित्र जज, पण ह्या दोघांची भांडणं झाली की हे माझ्याकडे यायची. महाराज एवढं मिटवा. दोघांचं ऐकून घ्यायचो, मिटवायचो. आता म्हणजे मी काय सामान्य आहे का? जज साऱ्या दुनियेची काय करतो? मिटवा मिटवी करतो. मी जज. मी त्या जजला एकच सांगितलं. तो जज म्हणला, मी सारखं हिला बोलतोय तरी हिला कळत नाही, मी जज आहे, माझ्यासोबत ही भांडते. मी त्याला सांगितलं, जज तू कोर्टात, घरी तुझी ती कोण आहे? बायको. ही विसरावं लागतं महाराज, मी जज आहे. अजून नाही समजलं? अजून मी उदाहरण देतो. एक नाटक कंपनी होती. काय होती? नाटक कंपनी. त्या नाटक कंपनीने एकदा ठरवलं की आज द्रौपदी वस्त्रहरणाचं नाट्य करायचं. कशाचं? द्रौपदी वस्त्रहरणाचं नाट्य करायचं. मग आता ते नाट्य म्हणजे त्यात लागणार दुर्योधन, त्यात लागणार कोण आणखी? द्रौपदी. अजून साडी वडाय कोण लागणार? दुःशासन लागणार. आता दुःशासन काय चांगल्या माणसाला बनवून चालतंय? त्यांनी भला गावातला असा एक दुःशासन शोधून आणला, नाटकाला उभा केला. पण अशी महाराज गंमत झाली की ते जे दुःशासनाचा रोल करणार होता त्याचा पायच मोडला नाटकाच्या दरम्यान. काय झाला? पाय मोडला. आता अचानक दुःशासन कुठून शोधावा? हलकट असा दुःशासन. मग योगाने त्यांना गावात एक नाटक करणारा सापडला, पण ती सज्जन होता. कसा होता? सज्जन होता. आणला, त्याला नाटकाला उभा केला. ते नाटक चालू झालं. त्याला सांगितलं, आता ओढा बरं द्रौपदीची साडी. पण ते चांगला माणूस ना, त्याला सगळे सांगतात, अरे ओढ साडी. ते असले द्रौपदी म्हणते, अरे साडी ओढ. पण ते काय ओढली नाही. याचा अर्थ काय? नाटकाच्या पात्रामध्ये घुसावं लागतं, कसा जरी स्वभाव असला तरी. आणखी एक उदाहरण देतो म्हणजे पटकन आता लक्षात येईल. पुन्हा त्या नाटकाच्या कंपनीमध्ये एक छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल करायचा ठरला. गावातला एक गोंडस असा सुंदर दिसणारा, नाकी डोळ्यांनी चांगला असलेला एक व्यक्ती धरून आणला आणि त्याला त्या स्टेजवरती बसवला. आता काय छत्रपती शिवाजी महाराजांचा रोल म्हटल्यानंतर त्याला जिरे टोप घातला, हातात तलवार दिली, वाघ नख्या दिल्या, त्याला अंगारख घातलं आणि त्याला कुठं बसवलं? तिथं बसवलं. आणि बसवल्यानंतर नाटक सुरू झालं. नाटक संपलं आणि पडदा ओढण्यात आला. पडदा ओढल्यानंतर त्या नाटक कंपनीच्या मालकाने सांगितलं, अरे रामा, आता झालंय बरं नाटक, आता जा घरी. ते म्हणला त्या मालक म्हणला, अरे जा घरी, नाटक संपलंय रामा. त्यांनी तलवारीलाच हात घातला. काय म्हणला तुम्ही महाराजांना? कोण म्हणतंय? हा, ती राम म्हणतोय. ती अजून रोल मधनं बाहेर आलेला नाही. काय म्हणला मला महाराजांना असं? अरे तुरे बोलताय. त्या नाटक कंपनीवाल्या मालकाच्या लक्षात आलं की ह्याच्या डोक्यात ह्याचं भूत अजून आहे. त्यांनी सांगितलं, महाराज साहेब, आता तुम्ही तुमच्या स्वस्थानी घरी जा. तसाच त्या अवतारात तलवार, वाघनखे, कपडे, जिरेटोप तसाच घरी गेला. घरी गेल्यानंतर बायकोला आवाज दिला, महाराजांची काय व्यवस्था आहे की नाही चहा पाण्याची? तिने सांगितलं, आज काय झालंय बुवा ह्याला? आज काय झालंय असं वागायला लागलं येड्यावानी? महाराजांना, अरे तुरे काय बोलताय तुम्ही? तिने सांगितलं, महाराज थांबा, थोडं दरवाजाच्या बाहेर जा, मी आरतीचं ताट आणते. त्याला घराच्या बाहेर काढलं आणि हिने कडी लावून घेतली आत. त्या दिवशी ती घाबरलीच नसती, पण त्या दिवशी त्याच्या हातात तलवार होती म्हणून तिने घाबरली. त्याला घराच्या बाहेर काढला आणि म्हणली, हिंड बोंबलं थिंडायचंय तिथे. ते बिचार तसंच गेलं एसटी स्टँड वरती. कुठे गेलं?
एसटी स्टँडवरती गेलं. आता कुठलं एसटी स्टँड घ्यायचं? आपलं केडगावचं घ्यायचं का? नवऱ्याच्या स्टँडवरती आला आणि आल्यानंतर एसटीची वाट बघू लागला. तेवढ्यात एसटी आली. केडगाव मुंबई हाय का? मुंबईला आहे एसटी इथनं पुण्यापर्यंत. बरं, पुण्यापर्यंत एसटी आली. एसटी वाल्याला हात केला, थांबा थांबा, महाराजांना बसू द्या गाडीत. हा पहिल्या सीटवरती जाऊन बसला. कंडक्टर आला. कंडक्टर म्हणला तिकीट तिकीट तिकीट. ते म्हणलं तिकीट द्या बाबा. ते म्हणलं महाराजांना तिकीट मागताय? काय म्हणला? महाराजांना तिकीट मागताय. मग त्याच्या लक्षात आलं की ह्याला काय झालंय. ते म्हणला तिकीट नका देऊ, जाऊ द्या, बसा. चांगली एसटी पुढे घाटात गेली. कुठे गेली? चांगले डोंगर भागात घाटात गेली. आणि घाटात गेल्यानंतर त्यांनी बेल वाजवली. चला रायगड आलाय म्हणले. महाराज उतरा खाली. काय म्हणला? काय म्हणला? महाराज रायगड आलाय, खाली उतरा. हे आवेशात उतरलं त्या खाली. खाली बघतोय तर रायगड दिसतोय, पण किल्लाच कुठं दिसत नाही. सगळे डोंगरच डोंगर. खाली उतरला. आता दिवसभर नाटकात त्या पोट पिळवटून गेलं त्याचं बिचाऱ्याचं. आणि शौच विधीला बसला. कशाला बसला? शौच विधीला बसला. शौच विधीला बसला. शौच विधी झाली, पण वाघ नक्की काढायचाच विसरला. आता त्याच्या कशाचा अफजल खान झाला असेल ते काय सांगत नाही. विठ्ठल विठ्ठल नाटक संपलं. याचा अर्थ काय? माणसाने नाटक विसरलं पाहिजे. तसं मृत्यू लोकांमध्ये आल्यानंतर माणसाने आपलं पात्र ओळखलं पाहिजे. महाराज आपलं काय? आपण का जन्माला आलो? आपलं कर्तव्य काय? कोहम कतमिदम जातम कोवै कर्तस्य विद्यते. माझं काय काम आहे? मी कशासाठी आलो? माझं कर्तव्य काय? या ठिकाणी आल्यानंतर ते असलेल्या बापूंनी ओळखलं. महाराज कर्तव्य काय केलं? बापूंनी कर्तव्य ओळखलं. ह्याच्यासाठी एक बापूंच्या संबंधाने एक दृष्टांत मला आठवतो. नाथ महाराजांच्या संबंधाने आठवतो. नाथ महाराज पैठणचे, प्रतिष्ठान नगरीचे नाथबाबा. नाथबाबांनी ठरवलं की आता आपला देह ठेवायचा, पण कोणती तिथी निवडली? नाथ षष्ठी. षष्ठीचा दिवस निवडला. महाराज कृष्ण पक्षातल्या षष्ठीचा दिवस निवडला आणि नाथबाबांनी त्या ठिकाणी देह ठेवला. ठेवल्यानंतर महाराज गावातली सगळी लोक आली, गोळा झाली. हरिपंडितांनी सांगितलं बाबा वारले, बाबा गेले. खांदेकरांनी उचललं प्रेत आणि महाराज ती प्रेत यात्रा पुढे निघाली. आणि प्रेत यात्रा जात असताना ते जे खांदेकरी होते त्या सगळ्यांची चर्चा चालू झाली. आयुष्यभर गाथा पुराण वाचली, भागवत लिहिलं, रामायण लिहिलं, पण शेवटी आमच्याच खांद्यावर जावं लागलं. काय म्हणले? शेवटी आमच्याच खांद्यावर यावं लागलं ना. आयुष्यभर आम्हाला काही पुसलं नाही, पण खांद्यावर कोणाच्या? आमच्याच यावं लागलं. एवढं ऐकलं तेवढ्यात नाथबाबा तडकून उठून बसले. म्हटले उठा. नाथबाबा म्हणले खाली बसलेले उठा. नाथबाबा म्हणले पंत ताटी खाली ठेवा म्हणले. काय म्हणले? पंत ताटी खाली ठेवा. खाली ठेवली. महाराज खांदेकरांना दिवसात थंडी ताप आला. नाथबाबांना उठलेलं बघून पुन्हा नाथबाबा 1 वर्ष तसेच राहिले. पुन्हा दुसऱ्या वर्षी कृष्ण पक्षातल्या षष्ठीच्या दिवशी नाथबाबांनी पुन्हा एकदा देह ठेवला. आणि देह ठेवल्यानंतर आता गावातली म्हणली खांदेकरी पहिली बदला. काय म्हणले? की खांदेकरी काहीतरी बोलतात आणि ती उठून बसतात. खांदेकरी पहिले बदला म्हणले. खांदेकरी बदलले आणि सगळ्या खांदेकरांना सांगितलं बदललेल्या, आता काय सुद्धा बोलायचं, एका खांद्यावर ताटी घ्यायची आणि एक हात तोंडाला लावायचा, गपचूप चालायचा. परत महाराज अंतयात्रा गावातून निघाली आणि वेशीच्या बाहेर अंतयात्रा गेली. आणि अंतयात्रा वेशीच्या बाहेर गेल्यानंतर एका बाईच्या मुलीचं नवीनच लग्न झालेलं होतं आणि तिची मुलगी सासरी आली होती ना, आता पुन्हा निघालेली, माहेरी आली त्यांनी पुन्हा निघालेली नांदायला. ती मुलीला वाटे लावत होती तेवढ्यात आडवी प्रेत यात्रा आली नाथबाबांची. तिने विचारलं काय हो हे? तिने सांगितलं गावातले नाथ महाराज वारल्यात आणि त्यांची प्रेत यात्रा निघाली. ती बाई मनात म्हणली माझ्या पुरीची पहिलीच ही इथे जातीन त्यात ही आडवं आलं म्हणली प्रेत. एवढंच नाथबाबांनी मनातलं ऐकलं. नाथबाबा पुन्हा तडकन उठून उभा राहिले.
नाथबाबा म्हणले पंत ठेवा आता खाली. पुन्हा नाथबाबा माघारी गेले आणि बरोबर तिसऱ्या वेळेस नाथबाबांनी असलेली महाराज ते स्वतः असलेल्या त्या डोहामध्ये काय केलं, त्यांनी त्यांचं शरीर जलसमाधी घेतली आणि अर्पून दिलं महाराज. म्हणजे किती वेळेस काळाला माघारी पाठवलं? 2 वेळेस काळाला माघारी पाठवलं. मला एवढंच सांगायचंय, ज्या वेळेस 2 वर्षापूर्वी बापू काल्याचं कीर्तन झालं, म्हणजे काल्याच्या वेळेसच काळ आला होता महाराज. कधी आला होता काळ? काल्याच्या वेळेसच काळ आला होता. पण बापूंनी काय सांगितलं? काला झाल्याशिवाय मला यायचं नाही. आणि ज्या वेळेस तात्या गाडीत बसले आणि पंढरपूरच्या दिशेने निघाले आणि मग बापूने हात जोडले, आता आम्ही येतो एवढं बोलले. गाडी फलटण पर्यंत गेली आणि इकडून निरोप आला, बापू गेले. महाराज म्हणजे ते सामान्य माणूस होता, दिसायला सामान्यच दिसतो. संतांचं महात्म्य हे ते जिवंत असताना कळत नाही. दादांनी महाराज अशी लोक तयार करून ठेवली, अशी माळकरी तयार केलेत महाराज, की ती महाराज स्वतः सांगू शकतात की आमचं जन्म मरण कधी. जगा काळ काय दिलाय महाराज, आमचं काळ काही देऊ. त्याने सांगितलं, बाबा आजपर्यंत मला एवढं कोणीच विचारलं, लय खुश आहे म्हणला मी तुमच्यावरती. मग मी काय केलं, त्याला चहा बनवला. कोणता? अमृततुल्य. त्याला चहा बनवला आणि मी विचार केला की ह्याच्या चहामध्ये गुंगीचं औषध टाकू. कशाचं? गुंगीचं. आणि मी चहा बनवला, त्यात गुंगीचं औषध टाकलं आणि ती कोणाला दिला? काळाला दिला. काळाने चहा पेला आणि काळ 4 तास निवांत झोपला. किती तास? 4 तास निवांत झोपला. मी काळाची डायरी घेतली, बघतोय तो तिसऱ्या दिवशी माझाच नंबर होता. कितव्या दिवशी? तिसऱ्या दिवशी. मी काय केलं, ते माझं नाव काढलं, खोडलं आणि कुठं लिहिलं? सगळ्यात खाली लिहिलं महाराज मी नाव. आणि मग काळ 4 तासाने उठला, मला म्हणला, महाराज काय तुम्ही माझी सेवा केली, काय चहा दिला, काय भारी झोप लागली म्हणला तुमच्या चहानी, मी लय तुमच्यावर खुश आहे म्हणले. काय मागायचंय ती मागा. मी म्हणलं काहीच नको, मला सगळं दिलंय देवाने, मला काहीच नको म्हणलं. पण तरी म्हणलं काहीतरी मागा महाराज. मी म्हणलं काहीच नको. ती म्हणला जाऊ दे, तुम्ही काय मागत नाही ना, मीच तुम्हाला देतो म्हणला. तुमचं तिसऱ्या दिवशी मरण होतो, आता मी खालनं सुरुवात करणार आहे म्हणला. नंबर कुठनं सुरुवात करणार आहे म्हणला? धन्य झालो म्हणलं. विठ्ठल विठ्ठल ही अतिशोक्ती होती, असं काय खरं नाही ना. त्या दिवशी माझा नंबर असत आता इथं कीर्तनाला नसतो. मला सांगायचं एवढंच आहे की मृत्यू आल्यानंतर माणसाला चुकवता येत नाही महाराज. काळ कोणत्या अवस्थेत येईल, कोणत्या रूपात येईल हे सांगता येत. घडोघडी
होऊ शकत नाही त्याला, जसा कोरोना लागतो तसा. आता म्हणसाल कशाला नाव घेताय, वरती गेलंय तरी. मला काय सांगायचं होतं की काळ कोणत्या रूपात येईल हे सांगता येत. काळाचे अनेक रूप आहेत महाराज, सांगताच येत नाही कशाने येईल काळ. एक दृष्टांत सांगतो, ऐकता. पण त्याआधी मागचे जरा ताट बसा बरं. हा, इकडे माग पण महिला मंडळी. हा, आणि एकदा भजन करा, विठ्ठल काही कीर्तनकार पुढे बसलेल्यांना टोचून बोलतात, मी माग बसलेल्यांना बोलतो. म्हणजे पुढच्या वेळेस ते पुढे बसावे. मी काय सांगत होतो की काळ कोणत्या रूपात येईल हे माणसाला सांगता येत नाही. खूप जुन्या काळातला दृष्टांत आहे. एक ब्राह्मण बुवा, अतिशय विद्वान ब्राह्मण. पूर्वीच्या काळामध्ये राजे महाराजांच्या दरबारामध्ये ब्राह्मण लोक असायचे, हुशार हुशार बुद्धिमान ब्राह्मण. तो ब्राह्मण राजाच्या दरबारी जायला निघाला. पण पूर्वी कसले वाहन काय महाराज, चालत चालत रानावनातून निघाला, जंगलातून. आणि जंगलातून जात असताना त्याला रस्त्यामध्ये एक घोडा जोरात पळत येताना पुढून दिसला. काय घोडा, अतिशय वेगाने तो घोडा धावणारा समोरून येताना दिसला. त्याला वाटलं की आता हा घोडा आपल्याला चिरडणार, घोडा आपल्याला चिरडणार. तेवढ्यात तो महाराज मागे झाला. तो घोडा असा सर्व दिशेने पुढे निघून गेला आणि पुढे असलेला एक माणूस उभा होता. याने मागून आवाज दिला, अरे बाजूला सरक, घोडा येतोय, घोडा येतोय. पण काही महाराज त्या क्षणार्धात त्या घोड्याचा वाघ झाला. काय झाला? वाघ झाला, वाघ घोड्याचा. घोड्याचा वाघ झाल्यानंतर त्या असलेल्या वाघाने त्या चालत जाणाऱ्या माणसावरती काय केली? झडप घातली. आणि काही क्षणार्धात महाराज त्या वाघाने त्या माणसाचा काय केला? पर्दाफाश केला, खाऊन टाकलं महाराज त्या वाघाने, त्याला मारून टाकलं. हा ब्राह्मण डोळ्याने बघतोय, आता घोडा पळत येतोय, घोड्याचा वाघ झाला ना, वाघाचा तो माणूस खाऊन टाकला. आणि तो वाघ पुन्हा माघारी फिरून येत होता. ब्राह्मणाला वाटलं आज आपला नैवेद्य. पण तो वाघ माघारी येत असताना त्या वाघाचं रूपांतर एका काळ्या कुट्ट मनुष्यामध्ये झालं. काळ्या कुट्ट मनुष्यामध्ये झालं. आणि त्या ब्राह्मणासमोर तर काळा कुट्ट मनुष्य येऊन उभा राहिला आणि त्याने ब्राह्मणाला हात जोडले. आता ब्राह्मणाला वाटलं हात जोडतोय म्हणल्यावर हे काय निहेत नाही. त्यांनी पण ब्राह्मणाने हात जोडले. त्यांनी विचारलं आपण कोण? त्याने सांगितलं मला काळ म्हणतात. काय म्हणतात? मला काळ म्हणतात. त्याने सांगितलं बर तुम्हीच का ते काळ देव? मग याने विचारलं मग ते आता तो तुम्ही घोडा होता, मग लगेच वाघ झाला, आता लगेच का हे असं? ते म्हणला माझं रूप कोणतंही असू शकतं, मी कोणत्याही रूपात येतो माणसाला उचलतो. मग त्याने सांगितलं तुम्ही माणसाला उचलता ना, मग माझा नंबर कधी सांगा बरं. त्या ब्राह्मणाने विचारलं माझा नंबर कधी सांगा. त्याने सांगितलं आम्हाला सांगायची परवानगी, सकाळी यादी येते, संध्याकाळी उचलतो. पण त्याने सांगितलं तरी काय तर सांगा ना, माझ्या संबंधाने ते एवढं भेटलेच तर. त्याने सांगितलं वेळ काळ काय सांगत नाही, पण तुझा मृत्यू कशाने हे तुला सांगतो. त्याने सांगितलं अरे ब्राह्मणा तुझा मृत्यू पाण्यात आहे. कशात? त्या ब्राह्मणाला सांगितलं तुझा मृत्यू पाण्यात आहे, पाण्यापासून लांब राहा. महाराज तिथून पुढे ती ब्राह्मण चमच्याने पाणी प्यायचा. न जाणू ठसका लागला आणि मेला तर. अतिशोक्ती सांगत नाही, फुलपात्राने आंघोळ करायचा, शेंडीच फक्त भिजवायचा. मग ती ब्राह्मण त्या दरबारात गेला आणि काही दिवसांनी त्या राजाच्या मुलाचं लग्न निघालं. लग्न निघलं, शेजारच्या 2 राज्य सोडून मुलगी बघितली. आता लग्नाचं वराड बिराड सगळं पॅकिंग चालू झालं. महाराज त्या ब्राह्मणाला सांगितलं, राजाने सांगितलं ब्राह्मण बुवा आपल्या मुलाचं लग्न आहे आणि आपल्याला मुलाच्या लग्नात जायचंय, तुम्हाला सगळा विधी करायचा आहे. त्याने सांगितलं मी काय लग्नाला येणार नाही. राजाने विचार अरे काय येणार नाही लग्नात? ती म्हणला मी येणारच नाही लग्नाला. अरे पण कारण काय न येण्याचं? त्यांनी सांगितलं लग्नाला यायला 2 राज्य पार करायला लागतात आणि दोन्ही राज्याच्या मध्ये एक नदी. काय म्हणला? दोन्ही राज्याच्या मध्ये नदी. मग नदीला काय अडचण आहे? ती म्हणला मी येणारच नाही. आपण अडचण काय? मग न जाणो त्यांनी राहून ब्राह्मणाने सांगितलं की माझा मृत्यू कशात आहे? पाण्यात. पाण्यापासून मला राम राहायचंय. त्याने सांगितलं एवढंच ना, आज रातच्या रात नदीवरती पूल बांधून काढतो म्हणले, काय चिंता करू नका, पण चला लग्नाला. त्याने सांगितलं मग ठीक आहे. राजा पुढे लग्नाला निघून गेला.
आणि लग्नाला पुढे निघून गेल्यानंतर महाराज राजा पुढे चालतोय, माग ब्राह्मण बुवा चालतात. मग आता राजाचा ब्राह्मण म्हणजे काय सामान्य का? पालखीत बसलेला, त्याच्यासोबत 10-15 सेवक, आणि बरोबर नदीच्या माग एक मुक्काम पडला. त्या मुक्कामावरती आणखी एक राजा त्या ब्राह्मणाला भेटायला आला आणि त्यांनी सांगितलं की माझं एक नवस होतं ते पूर्ण झालंय आणि तुम्हाला हत्तीच्या वजनाचं सोनं द्यायचंय. किती? आता तोळा किती चालू आहे? 80,000. नाना लय माहिती. किती चालू आहे? 80,000 रुपये तोळा सोनं चालू आहे. हत्तीच्या वजनाचं सोनं द्यायचंय. ते ब्राह्मण म्हणला मग द्या ना. त्याने सांगितलं असं नाही देणार, मग तुम्हाला संकल्प सोडायला लागेल नदीजवळ येऊन. काय म्हणला? नदीजवळ येऊन काय करायला लागेल? ती म्हणला सोनं तुलाच राहू दे, मला काय सोनं नको. अहो फक्त वजन बघायचं, लांब न बघा ना वजन. तुम्ही काय जवळ येऊ नका, आमचे सेवक आहेत ते करतील वजन. मग म्हणला ठीक आहे. पूर्वीच्या काळात हत्तीच्या वजनाचं सोनं कसं मोजलं जायचं माहितीये? नदीमध्ये एक बोट सोडायची, नाव, आणि त्या नावेत हत्तीला उभा करायचं. कोणाला? हत्तीला. आणि हत्तीच्या वजनाने जेवढे ती नाव खाली जाईल तेवढी तिथं रेष मारायची आणि हत्तीला खाली उतरून तेवढं सोनं भरायचं. कुठपर्यंत? त्या रेषेपर्यंत. आणि मग सगळं वजन झालं. राजाने सांगितलं आता हे सोनं, राजाने सांगितलं ब्राह्मण बुवा तुमचं आता हे सोनं घेऊन टाका. ब्राह्मण म्हणला द्या मग द्या. त्याने सांगितलं तसं नाही, संकल्प सोडायचा राहिलाय म्हणले. अजून काय म्हणला? संकल्प राहिलाय, चला थोडं नदीजवळ. त्याने सांगितलं नदीजवळ नाही, मला नदीला न्या, नदीलाच घालवा म्हणले. नदीला मी येणार नाही. तसाच त्याला जबरदस्ती नदीजवळ नेला. म्हणले आता थोडं राहिलं, एवढं केलंय वजन बिजन नदीला काय? म्हणले 2 मिनिटं लागतात किनाऱ्यावर. त्या राजाने त्या ब्राह्मणाचा हात धरला. राजाने ब्राह्मणाचा हात धरला, हातावरती पाणी सोडलं. तेवढ्यात त्या राजाचा काळ तयार झाला. काय तयार झाला? राजाचा. ब्राह्मण म्हणला आता राजा होता, लगेच काळ झाला. काळ म्हणला त्या दिवशी पण घोडा होतो, लगेच कोण झालतो? वाघ झालतो ना. म्हणजे काळ कोणत्या रूपात येईल माणसाला सांगता येत. विठ्ठल विठ्ठल येणारे म्हणून ऐका, ध्यान देऊन ऐका. पहिला आहे अग्निविधी. कोणता? अग्नी. दुसरा आहे दफन विधी. तिसरा आहे जलसमाधी विधी आणि चौथा आहे सदावृत्त विधी. आता हा काय कोणाला माहिती नाही म्हणून तर सांगायला आलोय. पहिला आहे अग्निविधी. त्या शरीराला काय दिली जाते? अग्नी लावली जाते महाराज. दुसरा आहे दफन विधी. काही विशिष्ट समाजामध्ये लहान मुलाला झालं, कशात काय केलं जातं? कमरे एवढा खड्डा पुरतात आणि त्याच्यामध्ये उरलं जातं. तिसरा आहे जलसमाधी. जलसमाधी कधी दिली जाते? जी संन्यासी मंडळी आहेत यांना एका विशिष्ट लाकडाच्या पेटीत ते प्रेत ठेवलं जातं. त्याला मोठी मोठी दगडी बांधली जातात आणि खोल अशा गंगेमध्ये ते प्रेत सोडलं जातं. मग त्याला मासे वगैरे खातात. हे झालं जलसमाधी. आणि चौथं आहे सदावृत्त विधी. हा काय कोणाच्या परिचयातला नाही म्हणून सांगतो. सदावृत्त विधी म्हणजे काय? तर त्या प्रेताला एका विशिष्ट जागेवरती ठेवलं जातं आणि त्याला येऊन कावळे गुबड हे काय करतात? ते मांस खातात. हे मुंबईमध्ये एक जागा आहे, त्या ठिकाणी हे केलं जातं आणि हा विधी फारसी लोकांमध्ये केला जातो. आणि मग त्या शरीराला काय केलं जातं? स्मशानभूमीमध्ये नेलं जातं आणि स्मशानभूमीमध्ये त्या प्रेताला पेटवलं जातं. शास्त्रात 14 प्रकारचा अग्नी सांगितलंय. किती? 14. त्यातला भडाग्नी नावाचा अग्नी शरीराला दिला जातो आणि मग एकदा का शरीराला अग्नी लागला की ते शरीर राहत नाही. मग काय होतं? शरीराची होय माती
अग्नी लागला की ते शरीर शरीरात नाही, शरीराचे काय होते, माती होते महाराज. म्हणून महाराज आपण प्रत्येकाने सावधान झालं पाहिजे आणि महाराज आपण लक्षात घेतला पाहिजे की आपला क्षण देखील वाया घालवायचा नाही. आता शेवटचा दृष्टांत सांगतो आणि पहिलं चरण सोडवतो, आता वेळ नाही तरी. महाराज महाभारत नावाचं युद्ध झालं, 18 दिवसाचं ते युद्ध होतं आणि त्या युद्धामध्ये एक असा योद्धा होता की भगवान श्रीकृष्णालाही भीती होती की मी याच्या बाणाने मरेल म्हणून. कोणाला? देवाला भीती होती की त्याच्या बाणाने मी मरेल. असा योद्धा होता, ते म्हणजे भीष्म पितामह. मी काय सांगतोय की माणसाने शेवटचा क्षण देखील वाया घालवला नाही पाहिजे. त्याचं उदाहरण सांगतोय. भीष्म पितामह 118 बाणाच्या शय्येवरती झोपलेले होते. किती शरीरात किती बाण लागलेले होते? 118. आता ते कसे लागले ते आधी सांगतो. एकदा भीष्म पितामह जंगलात शिकार करायला निघाले आणि शिकारीला जात असताना रस्त्यात एक मेलेला सरडा दिसला. कसा? मेलेला सरडा. भातुकडीतला बाण काढला आणि मेलेला सरडा त्या बाणाने उचलून असा लांब फेकून दिला काट्यात आणि त्या सरड्याच्या पाठीत 118 काटे घुसले. किती? सरडा कसा होता? मेलेला. आपण जिवंत किती कोंबड्या कापल्या? मेलेला सरडा नुसता उचलून फेकला, मारला पण नाही, तरी मरताना 118 बाण शरीरात लागले. महाराज कर्म माणसाला चुकतंय का? आता कर्माचा विषय निघाला. एक शेवट दृष्टांत देतो परत वळतो. जास्तच अवांतर होतंय का? नाही ना. माणसाला कर्म ते भोगावंच लागतं, ते चुकवता येत नाही. कसं ते ऐका. मी ऋषिकेशला शिकत असताना आमचे स्वामीजी होते. संध्याकाळी 5 वाजता रोज प्रवचन असायचं आणि प्रवचन झालं की मग महिलांची गर्दी, पाया पडायच्या, दर्शन घ्यायच्या. दर्शन झालं की 5-10 रुपये खिशात टाकायचे, तिथं ठेवून द्यायचे पुढं. असं रोजचं चालायचं नित्यनेम. एक दिवस महाराज म्हणले, चैतन्य एक दिवस तू आज प्रवचन कर. काय म्हटले? आज प्रवचन कर. म्हटलं जी स्वामीजी जशी तुमची आज्ञा. प्रवचनाला बसलो. रोजच्या प्रमाणे गर्दी झाली. महिला आल्या, पाया पडायच्या, 5-10 रुपये काय असेल ती दक्षिणा द्यायच्या, निघून जायच्या. मी सगळी ती दक्षिणा गोळा केली, माझ्या आश्रमात कुटीयेत गेलो. आणि कुटीयेत गेल्यानंतर त्या ठिकाणी महाराज मी ती नोटा, आता त्यावेळेस ती मजा असायची, पैसे बिशे, मग ते मोजायचो. मोजता मोजता एक नोट फाटलेली निघली. कशी निघली? चिटकवलेली फाटलेली नोट निघली. मी नोट ती अशी धरली तर अर्धी 5ची आणि अर्धी 10ची चिटकवलेली होती. अर्धी कितीची? अर्धी 5ची आणि अर्धी 10ची. तशीच ती नोट घेतली आणि म्हणलं आता हिला चालवायची कुठं? एक बारकं पोरगं किराणाच्या दुकानात बसलं होतं. म्हणलं आता याला फसवू. मी काय म्हणतोय, कर्म माणसाला चुकत नाही. ती नोट घेतली, 5ची बाजू खाली केली आणि 10ची वर घेतली. त्याला म्हणले बिस्किट पुडा दे रे. त्याने ती अशीच नोट धरली मायापूर. फसवताय काय मला फसवताय? बरोबर म्हणलं, चुकून आली. दे 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 माघारी दे. दुसरी काढली, दिली. आयला म्हणलं आता हिला चालवायची कशी? दुसऱ्या दिवशी स्वामीजी प्रवचनाला बसले. स्वामीजींचं प्रवचन झालं, सगळीजण दर्शन घेतलं. कोण 10 रुपये, कोणी 20 रुपये देत आहे. मी पण त्या दिवशी ठरवलं की आज स्वामीजींना दक्षिणा द्यायची. हा, म्हणजे तुमच्या लक्षात येत आहे, म्हणजे शहाणी आहेत सगळी. मग मी ते खिशातनं माझी नोट काढली. कितीची? अर्धी 5ची ना अर्धी, हा असं म्हणायचं. नोट काढली, पण म्हणलं हातात दिली तर ओळखतंय बाबा. मग मी ती नोट घेतली, स्वामीजीच्या गडबडीत खिशात टाकली. कुठं? डायरेक्टच स्वामीजींच्या खिशात टाकली. खिशात टाकली, दर्शन घेतलं, निघालो. जसं 10 पावलं पुढे गेलो, स्वामीजींनी आवाज दिली, बाळा इकडे ये. मला वाटलं स्वामीजींना कळाला आता काय खरं, बापू काय खरं नाही. मी म्हणलं जी स्वामीजी. त्यांनी सांगितलं तू आज मला दक्षिणा दिली, मला पण तुला आज दक्षिणा द्यायची. काय म्हणले? मला पण तुला आज द्यायची. थांब म्हणले. त्यांनी खालच्या खिशात हात घातला. कुठल्या? खालच्या खिशात हात घातला आणि माझ्या हातात नाही दिली, माझ्या वरच्या खिशात घातली. काय? दक्षिणा. मी थोडं लांब आलो आणि बघितलं, मी फक्त 2च ठिकाणी चिटकवलेली दिली ती. त्यांची अर्धी 5ची, अर्धी 10ची आणि अर्धी 50ची. मी किती ठिकाणी चिटकवलेली दिली? 2. त्यांनी मला किती ठिकाणी दिली? 3. म्हणजे कर्म चुकतंय का?
केले कर्म झाले त्याची भोगा 118 बाण लागले महाराज. ते 118 बाणाच्या शय्येवरती झोपलेले भीष्म पितामहा. पण महाराज त्यांच्या आयुष्यातले शेवटचे 10 मिनिटं राहिले. किती मिनिटं? 10. मी काय सांगतोय, क्षणोक्षण देखील वाया घालवू नाही. आणि महाराज त्या ठिकाणी सगळे 5 पांडव उभा राहिले, भगवान श्रीकृष्ण उभा राहिले. पण असलेल्या भीष्म पितामहांनी सांगितलं सगळे लांब जावा. काय सांगितलं? सगळ्यांनी लांब जावा. माझ्या आयुष्यातले फक्त आता 10 मिनिट राहिलेत. उत्तरायण लागायला 10 मिनिटं राहिलेली आहेत. आणि या 10 मिनिटामध्ये मी काय करणार आहे? भगवंताचं 1000 नावाचं विष्णू सहस्रनाम रचणार आहे. किती? भगवंताच्या 1000 नावाचं जे रचना आहे हे भीष्म पितामहांनी आयुष्यातल्या शेवटच्या किती मिनिटात केली? 10 मिनिटात केली. म्हणजे त्यांनी शेवटचा क्षण वाया घालवला. तद्वत त्याचप्रमाणे आपण देखील आपल्या आयुष्यातला शेवटचा क्षण वाया घालवायचा. सारा सार अरे की माणसाने शेवटच्या क्षणाला देखील विचार केला पाहिजे, भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मग मला खरं सांगा, आता सांगितल्यानंतर किती जणांनी केलं? माणसाने शेवटच्या क्षणापर्यंत जर भगवंताचं नाव घेतलं, असा एक नियम आहे की मरतानी जो माणूस ज्याचं नाव घेतो तो माणूस त्या योनीला प्राप्त होतो. काय? माणूस मरतानी जे आठवतो त्याला तेच भेटतं महाराज. मग मरतानी जर कोंबडी पुढच्या जणात कॉक कॉक कॉक, मरतानी जर काय माणूस मरतानी जे आठवतो ते त्याला प्राप्त होतो. मग भगवंताचं जर नामस्मरण मरतानी केलं तर आपण भगवंताच्या वैकुंठा धामाला प्राप्त होतो. तसं असलेल्या तुकाबापूंनी काल्याच्या कीर्तनामध्ये भगवंताचं गुरुदेवांचं नामस्मरण केलं आणि नामस्मरण करता करता महाराज बाळू मामांचं देखील नाव घेऊन महाराज कुठे गेले? वैकुंठाला महाराज ते गेले. असं समजायचं नाही. आता 2 वर्ष झालं तुकाबापूंना. रडायचं अजिबात. रडायचं कोणासाठी असतं? जी माळ घालत नाही त्याच्यासाठी. रडायचं कोणासाठी? जे देवाचं कधी नाव घेत नाही त्याच्यासाठी. पण जो भगवंताचं नामस्मरण करतो तो दुसरीकडे तिसरीकडे कुठेही जात नाही. तो परत पोटालाही येत असं म्हणायचं नाही. पोटाला आले. पोटाला कोण येतं? ज्याचा पुन्हा जन्म होतो ते. हा, बापू कुठं गेले? बापू सद्गुरूंच्या चरणाला प्राप्त झाले. ते दुसरीकडे तिसरीकडे कुठे गेलेले? मरत्या वेळी जो विचार करतो महाराज त्या योनीला तो प्राप्त होतो. म्हणून महाराज प्रत्येकाला एकच विनंती आहे,
महाराज मरण्याच्या अगोदर कमीत कमी 10 मिनिट तरी गळ्यात तुळशीची माळ अडकवा. कधी वे मरायच्या अगोदर. पण महाराज आम्हाला कसं कळलं आता आमचं 10 मिनिट राहिलेत मरायचे शेवटचे, कसं ओळखायचं आम्ही? आम्ही काय साधू आहे? आम्ही महाधू आहे? आम्ही कसं ओळखायचं महाराज? म्हणून तर माळ घालायची आहे ना. माळ कशासाठी घालायची महाराज? कमीत कमी किती दिवस अगोदर सांगू शकतो? 9 दिवस माणूस अगोदर सांगू शकतो की मी 9 दिवसानंतर मरणार आहे. हे 9 दिवस अगोदर सांगू शकतो. सद्गुरु शंकर महाराज रसाळ दादा यांनी पंढरपूरच्या वाळवंटामध्ये 1 वर्ष अगोदर सांगितलं होतं की अमुक अमुक दिवशी अमुक अमुक वेळामध्ये मी माझा देह ठेवणार. किती वर्ष? 1 वर्ष अगोदर सांगितलं होतं. आपला गुरु ज्या अर्थी 1 वर्ष अगोदर सांगू शकतो, त्या गुरुचा शिष्य 9 मिनिट अगोदर नाही सांगू शकत का? नाही सांगू शकत. सांगू शकतो महाराज. मग तेच आपल्याला जर ओळखायचं असेल तर गळ्यात काय घातली पाहिजे? तुळशीची माळ घातली पाहिजे. गुरुच्या चरणाजवळ येऊन बसलं पाहिजे, गुरुच्या खांद्यावर नाही. हा, गुरुच्या चरणाजवळ राहिलं पाहिजे. महाराज दास्यत्व कधी होतं? दास्यत्व निकट हनुमंती पै केले म्हणून देखील रामचरण. महाराज दास्यत्व करावं लागतं, त्या गुरुचं दास्यत्व स्वीकारावं लागतं, त्यानंतर गुरुची कृपा प्राप्त होते. आता माळीचा संबंध निघाला म्हणून थोडस बोलतो आणि मग काय 5 मिनिटात समाप्त करतो. काय जास्त वेळ लांबवत? माझं मराठी शाळेसारखं काम आहे. हा, कितीही उशिरा चालू होऊ द्या, वेळेत सोडणार. आणि मग तुळशीची माळ का गळ्यात घालावी महाराज? कारण की तुळस ही सर्वात पवित्र मानली जाते. काय? तुळस ही आत्यंतिक पवित्र मानली जाते. कसं? ते एक दृष्टांत देऊन सांगतो. एक राजा होता, पण राजा नास्तिक होता. दादा कसा होता ना राजा? नास्तिक. नास्तिक म्हणजे कसा? देवाला न मानणारा. मानणारा नाही, न मानणारा. देवाला न मानणारा होता. राजा देवाला न मानणारा होता आणि राजाचा जो प्रधान होता हा देवाला मानणारा होता, म्हणजे तो आस्तिक होता. 2 जण एकदा जंगलात शिकारीला निघाले आणि शिकारीला जात असताना त्या प्रधानाला एक तुळशीचं रोप दिसलं. कशाचं? तुळस किती पवित्र हे सांगतो. तुळशीचं रोप दिसलं आणि त्या प्रधानाने त्या तुळशीच्या रोपाला नमस्कार केला. काय केला? नमस्कार केला. राजाने विचारलं, ये क्या है? त्याने सांगितलं, या हमारा भगवान है. काय म्हणला? या हमारा भगवान है. राजाला राग आला. राजा नास्तिक. ती म्हणला, झाड कुठं भगवान असते होय? तुला लाज वाटते का? म्हणला, काय पण म्हणतो. राजाला राग आला. राजाने रागारागात ते तुळशीचं रोप उपटलं, त्याचा 16 मोळा केला आणि पायाखाली तुडवली. काय? तुळस. मग आता ते डोक्यात कुणाच्या बसलं? प्रधानाच्या डोक्यात बसलं. प्रधान आणखी पुढं 10 पावलं चालत गेला. त्याला पुढं आग्याचं झाड दिसलं. कशाचं? तुमच्याकडे काय म्हणतात त्याला? आंग खास्त. आग्याच म्हणतात ना का खाज कोयरी म्हणतात? आग्याच. बरं, आग्या. त्याला आग्याचं झाड दिसलं. कशाच दिसलं रामभाऊ? आग्याचं झाड दिसलं. आणि झाड दिसल्यानंतर त्यांनी त्याला लोटांगणच घातलं प्रधानाने. कशाला? त्या आग्याच्या झाडाला. पाया नाही पडला. आता काय घातलं? लोटांगणच घातलं. राजा म्हणला, ये क्या है? ती म्हणला, ये उससे भी बडा भगवान है. काय म्हणला? ये उससे भी बडा भगवान है. मग आता राजाला तर खास होतीच. त्याने ते झाड घेतलं, खसा 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 चुरगळलं, पायाखाली तुडवलं. आता पुढं काय झालं ते सांगायचं पाहिजे. महाराज त्याचा परिणाम असा झाला, त्या राजाच्या अंग टरा खाजवायला लागलं. कसं? टरा खाजवायला लागलं. राजा अंग खाजवायला लागला आणि प्रधानला म्हणला, प्रधानजी ये क्या हुआ? प्रधानजीने सांगितलं, छोटे भगवान ने बड़े भगवान को शिकायत कर दी तभी ऐसा हुआ. काय म्हणला? छोटे भगवान ने बड़े भगवान को शिकायत कर दी, त्यामुळेच तुला असं झालंय. मग ती म्हणला, आता ह्याला उपचार काय आहे? ते म्हणला, ह्याला उपाय एकच आहे, छोटे भगवान की माफी मागो. काय म्हणला? छोटे भगवान की माफी मागो. छोटा भगवान कोण? रामभाऊ. तुळस. आला तुळशी जवळ आला, ती खाली पडलेलीच होती. ते उचलली, त्याचा रस काढला आणि सगळ्यात त्याचा रस अंगाला लावला, तत्क्षणी त्याच्या अंगाची खास शांत झाली. हा आहे तुळशीचा परिणाम. एवढी पवित्र असलेली तुळस जर आपण गळ्यामध्ये धारण केली, आता खरं कारण काय माहिती का तुळस घालण्याचं? त्याचं एकच कारण आहे. तुम्ही कधी पंढरपूरला गेलेत का? ह्यातले कोणी हसताय म्हणजे गेले नाहीत का?
गेलेली आहेत, भरपूर आहेत. आता आमचे वारकरी आहेत तिथं सगळे. आपल्या भगवंताला, त्या विठ्ठलाला सगळ्यात जास्त काय आवडतं? कधी नारळ फोडताना बघितलंय का? आणि बघितलं असेल तर ती येडा असेल फोडणारा. सगळ्यात जास्त देवाला काय आवडती? तुळस आवडते. महाराज देवाला डोक्याला गंध पण लावतात. तो बुक्का कशाचा आहे? तुळशीचा. तिसऱ्या चरणामध्ये बोलतात की संत समागमी धरोणी आवडी करावी तातडी तातडीने महाराज परमार्थाला लागा. आणि एकदा का महाराज आपण परमार्थाला लागलो की महाराज मग आपण काय होणार? महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात बोलतात, तुका म्हणे सकळ आयुष्य खातो काळ सावधान. आता महाराज काही जास्त वेळ घेत नाही, फक्त जाता जाता कीर्तनाचा आजचा सारभूत भाग सांगून जातो. काय सारभूत भाग आहे? आज तुम्ही कीर्तनाला आलाय त्याचं काहीतरी सार्थक झालं पाहिजे की नाही? तर सार्थक असं आहे की तुम्ही 1 वर्ष अगोदर सांगू शकता की मी उद्या मरणार आहे म्हणून. किती वर्ष? 1 वर्ष अगोदर सांगू शकता. त्याचं एक सूत्र आहे, ते सांगणार आहे. पण त्याच्या आधी सगळ्यांनी एकदा भजन करा. आता शेवटचं ज्ञानेश्वर आता शांत बसले तरच सांगणार. माणूस 1 वर्ष अगोदर सांगू शकतो की आता मी मरणार आहे म्हणून. हे मी सांगत नाही, हे गरुड पुराण सांगतंय. कोण सांगतंय? गरुड पुराण सांगतंय. माणसाच्या शरीरात 5 तत्व राहतात: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हे 5 तत्व प्रत्येकाच्या शरीरात आहेत. या 5 तत्वाशिवाय माणूस पूर्ण होत नाही. प्रत्येक शरीरात 5 तत्व आहेत. पण माणूस मरण्याच्या अगोदर 1 वर्ष ही प्रक्रिया चालू होते. कोणती? ही सगळी 5ची 5 तत्व माणसाच्या शरीरातून एक 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 कमी होत जातात. पण त्यातला आता 5 ही सांगणार नाही, कारण की 5च मिनिट राहिलेत म्हणून. त्यातलं एकच तत्व सांगतो की ही लक्षणं जर माणसाच्या शरीरावरती दिसायला लागली तर त्याने समजून जायचं की माझं आता किती दिवस राहिलं? 1 वर्ष. 1 वर्ष राहिलं म्हणून समजून जायचं. सीधा भाऊ 1 वर्ष. घाबरू नका विठ्ठल. आपल्या शरीरात 5 तत्व आहेत: पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. त्यातलं आकाश तत्व फक्त, आपलं तेज तत्व फक्त सांगतो.
तेज नावाचं तत्व धर्मराजाचे यमाचे दूत येऊन आपल्या शरीरातून 1 वर्ष अगोदर हळूहळू काढायला चालू करतात. कसं? हळूहळू. त्यातलं तेज नावाचं तत्व जर आपल्या शरीरातून कमी व्हायला लागलं तर ते कसं ओळखायचं? तर त्याचं एक सूत्र आहे. तर आपल्या दोनही तळ हातावरती, कुठं? दोन्हीही तळ हातावरती काळे काळे डाग उमठायला लागतात. कसे? कसे डाग? काळे डाग उमठायला लागतात. आता हात बघू नका माग, घरी गेल्यावर बघा. हातावरती काय उमठायला लागतात? आहेत काय? दोनही हातांवरती काळे डाग उमटतात आणि दोनही डोळ्यांच्या सभोवताली काळ्या कलरचे वर्तुळ दिसायला लागतात. आता कायची झोप नसल्यामुळे तसं झालेलं आहे. घाबरू नका बरं. बीपी नाही ना इथं कुणाला? हा, नाही तर ती आता एकमेकाच्या तोंडाकडे बघतात कोणाचं काळं दिसतंय. हातावरती काळे डाग उमटले आणि डोळ्याच्या भोवती जर गडद रंगाचे काळे वर्तुळ निर्माण झाले तर तिथून पुढे समजायचं की माणसाच्या आयुष्यातले किती दिवस राहिले? आता 1 दिवस राहिले. मग त्यांनी पटापटा आपली कामं आवरून घ्यायची, सगळी आवरून घ्यायची. ते जमिनी नावा बिवा ते सगळं सगळं. मग थोडे ती परत माग भांडणं अजिबात नाही. सगळं त्यांनी अगोदरच उरकून घ्यायचं. चांगलंय का नाही आज सांगितलेलं मी, का वाईट सांगितलं? पण काही लोकांना वाईट वाटतंय मी 1 वर्षाने मरणार आहे हे म्हणून. पण हे सत्य आहे महाराज, कोणालाही मृत्यू चुकत नाही, कोणीही चुकत नाही. रामदास स्वामी म्हणतात, गेले बहुत काळाचे, गेले बहुत बळाचे, गेले बहुत धनाचे. महाराज, लोक एवढी ताकदवर होऊन गेली की हाताने पहार वाकवायची. कोण? हा, कोणता खान? अफजल खान. मला वाटलं सलमान खान म्हणले. हाताने पहार वाकवायची म्हणजे ताकद कमी होती का? पण तरीही त्यांची ताकद काळासमोर चालली. गेले बहुत धनाचे. महाराज, कितीतरी लोकांकडे अब्जावधी पैसे आहेत पण तरीही त्यांना जावं लागतं महाराज. म्हणून सांगतोय की प्रत्येकाने सावधान झालं पाहिजे आणि ते सावधान झालं तर आपलं जीवन सार्थकी आहे, नाहीतर आपलं जीवन पूर्णपणे निरर्थक आहे महाराज. आता काही जास्त बोलणार नाही असं म्हणत 10 मिनिटं घेतल्यात. जास्त बोलणार नाही, जास्त बोलणार नाही. आता बरोबर मी सांगितलं ना, वेळेत सोडणार, माग पुढं अजिबात नाही. आज ही कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. वैकुंठवासी तुकाराम बापूंच्या या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त ही सेवा माझ्या वाट्याला आली. ही माझ्यापर्यंत सेवा कोणी उठू नका, 10 मिनिटं. कैलासवासी तुकाराम किसन आसवले यांच्या